हॅलो मित्रांनो, वेलकम टू जिजाऊ प्रबोधिनी. जिजाऊ प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 24 जून 2022चा लोकसत्ता बघतोय आणि लोकसत्ताला जो मजकूर स्पर्धा परीक्षा दृष्टीतून महत्त्वाचा असतो तो आपण खरं तर या डिस्कशनमध्ये सखोलात डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. म्हणजे एकंदरीत आपण या डिस्कशनमध्ये काय करतोय तर प्रत्येक न्यूजमधून आपल्या एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला काय की पॉइंट्स घेता येत आहेत ते खरं तर पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग स्टार्ट करूया. 24 जून 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर मी अनेक वेळा सांगितले, वारंवार सांगतोय कारण त्याच्यावरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. कोणताही मजकूर आपल्यासाठी महत्वाचा आहे किंवा नाही हे समजावून घेण्यासाठी तुमच्या दोन गोष्टी परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे सिलेबस तुमचा परफेक्ट असणं गरजेचं आहे. सिलेबसवरती कमांड तुमची असणं गरजेचं आहे ज्या कोणत्या तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करताय. आणि दुसरी ज्या एक्झामचं प्रिपरेशन करताय जे टार्गेट तुमचं आहे त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती असायला पाहिजे. या दोन गोष्टींवरती कमांड असल्याशिवाय तुम्ही योग्य दिशेनं प्रिपरेशन करू शकणार नाही. दॅट्स फॉर शुअर. त्यामुळं या दोन गोष्टींवरती कमांड पहिल्यांदा घेणं गरजेचं आहे. सुरुवात करूया मग. 24 जून 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कशनला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे आपली. महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये एक मोठा भूकंप मानला जातोय. तो म्हणजे काय तर एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी शिवसेनेमधून बाजूला होऊन एका वेगळ्या गटाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये आत्ताचे जे मंत्री काय आहेत अपक्ष उमेदवार वगैरे त्यांना मंत्रीपद दिले गेलेले ते मंत्री सुद्धा याच्यामध्ये खरं तर सहभागी आहेत. मग आता या खरं तर तुम्ही जर डिस्कस याच्याविषयी करत असाल की ते पुढं काय करतील वगैरे वगैरे किंवा शिवसेनेचा आता काय होणार तर तो अजिबात आपल्या सब्जेक्टचा मॅटर नाहीये. सिलेबसचा ना आपला काहीही संबंध सिलेबसचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाहीये. त्यामुळे त्याच्यावरती डिस्कस जर तुम्ही करत असाल चहाच्या ठेल्यावरती तर ते तुम्ही स्वतःचा प्रिपरेशनचा टाइम वेस्ट करताय. त्याच्यावरती डिस्कस करण्यापेक्षा आता महत्वाचं म्हणजे याच्यातून की पॉईंट आपल्याला काय निघू शकतात याच्यावरती डिस्कस करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय आता विशेष करून हे जे बाजूला निघालेले आहेत ते ऑब्वियस आहे शिवसेनेच्या बऱ्यापैकी शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेत किंवा कोणत्या तरी पर्टिक्युलर पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेत. मग पक्षाच्या आयडिओलॉजीशी बंडखोरी करणं, पक्षाच्या निर्णयाशी रिलेटेड बंडखोरी करणं, त्यामुळे त्यांना त्या पक्षाचा पाठिंबा मिळणार नाही. म्हणजेच काय तर त्यांना तो पक्ष सोडावा लागणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की पक्षांतर बंदी कायदा येतो इथं. अँटी डिफेक्शन लॉ आपण खरं तर त्याला म्हणत असतोय. मग तो पक्षांतर बंदी कायदा काय आहे त्याच्यामध्ये नेमक्या मला वाटतं 1968 मध्ये आलेला हा खरं तर ऍक्ट आहे. मग त्या ऍक्टमध्ये नेमकं काय काय तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीतच आपल्याला अँटी डिफेक्शन लॉ विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा पहिला की पॉईंट या घटनेमधून आपल्याला येऊ शकतोय. दुसरा की पॉईंट आपल्याला या घटनेमधून काय घेऊ शकताय तुम्ही तर दुसरा की पॉईंट आता जे सरकार आहे महाविकास आघाडी सरकार आपण ज्याला म्हणतो त्या सरकारचं खऱ्या अर्थानं एवढे जर मेंबर सदस्य फुटत असतील तर त्यांचं बहुमत कुठंतरी धोक्यात आलंय ज्याला आपण मेजॉरिटी इन द हाऊस म्हणतो. मग मेजॉरिटी जी आहे ती मेजॉरिटी धोक्यात आलेली आहे. मग मेजॉरिटी धोक्यात आली म्हटल्यावर काय होणार आहे तर या सरकारवरती अविश्वास ठराव सुद्धा येऊ शकतोय. मग त्यांची मेजॉरिटी खरं तर त्यांना सिद्ध करावी लागणार आहे. त्याच्याविषयीच शरद पवार इथं या न्यूजमध्ये बोलताना आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी हे सांगितले की शक्ती परीक्षा जी आहे ती विधानसभेमध्येच होईल. सरकार बहुमत सिद्ध करेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं. मग हे बहुमताविषयी कोणत्या बोललं जाते तर जे आता आपण मेजॉरिटी विषयी डिस्कस केलं त्या बहुमताविषयी बोललं जाते. मग पुढे येणाऱ्या काळामध्ये सरकार बदलणार आहे अविश्वास ठराव येणार आहे हे पुढचा काळ आपल्याला सांगेल. परंतु तोपर्यंत आपल्याला अविश्वास ठराव कधी येत असतोय त्याची कारणं काय काय असतात त्याचा प्रस्ताव कोण मांडू शकतं ह्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवलं पाहिजे. हा दुसरा खरं तर मेजॉरिटीशी रिलेटेड पॉईंट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नो कॉन्फिडन्स मोशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि तिसरा की पॉईंट
राज्य विधानसभेचं कामकाज नेमकं कसं चालतं, राज्य कसं चालतं याची बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. म्हणजे 2 सभागृह असतात. हे अगोदर पण अनेक वेळा सांगितले तुम्हाला. त्याच्यामध्ये विधानसभा एक असते, विधान परिषद एक असते. आणि विधान परिषदेचं वैशिष्ट्य काय? तर विधान परिषद हे ऐच्छिक सभागृह आहे. मग ते ऐच्छिक सभागृह म्हणजेच काय? तर कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे, तर कोणत्या राज्यांमध्ये नाहीये. मग त्या राज्यानुसार आहे, त्यांना विधान परिषद ठेवायची असेल तर ते ठेवू शकताय, नसेल ठेवायची तर ठेवू शकत नाहीत. म्हणून तर त्याला ऐच्छिक सभागृह असं म्हटलं जातं. परंतु विधानसभा जे आहे ते विधानसभा कंपल्सरी सभागृह आहे. म्हणजे ते असतंच, त्याच्याशिवाय चालणार नाहीये. मग आता याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, याच्यामध्ये नॉमिनेटेड मेंबर किती असतात दोन्ही सभागृहामध्ये असले तर ते नॉमिनेटेड किती असतात, त्यांची नेमणूक कोणत्या आधारावरती केली जाते, त्यांची नेमणूक कोण करतं, याच्यामध्ये राज्यपालांची काय भूमिका असते, ज्यांना आपण गव्हर्नर म्हणून संबोधत असतोय, त्यांची भूमिका काय असते, ह्या सगळ्याचा खरं तर उहापोह आपण करणं गरजेचं आहे. या सगळ्याचा एक चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या अनुषंगाने खरं तर हे जे पहिलं पेज आहे ते पहिलं पेज आपल्यासाठी महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती चेरापुंजीशी रिलेटेड आहे. आता तसं चेरापुंजीचा विचार केला तर जास्तीत जास्त देशामध्ये सगळ्यात मला वाटतं जास्त पाऊस पडणारे हे ठिकाण आहे. जॉग्राफीमध्ये हे तुम्ही वाचलं असेल. मौसिनराम विषयी वगैरे तुम्ही वाचलं असेल. मग आता याच्यामध्ये चेरापुंजीनं यंदा नवा जलविक्रम केलेला आहे असं आपल्याला पाहावयास मिळते. नवा म्हणजे याच्या अगोदर पण जलविक्रम त्यांनी केलेलेच आहेत. पण आत्ताचा जो विक्रम आहे तो नवा जलविक्रम आणखी एक प्रस्थापित केलेला आहे. 3 आठवड्यांमध्ये म्हणजे पहिल्याच या 3 आठवड्यांमध्ये 4760 मिलीमीटर पाऊस खरं तर पडलेला आहे. पण त्या तुलनेत महाबळेश्वरचा विचार केला. आता महाबळेश्वरनं 2-3 वेळा चेरापुंजीचा सुद्धा रेकॉर्ड याच्या अगोदर मोडलेला आहे. एवढा पाऊस महाबळेश्वरमध्ये झालेला आहे. परंतु महाबळेश्वरमध्ये त्या तुलनेत या पहिल्या 3 आठवड्यामध्ये खरं तर 120 मिलीमीटर सुद्धा पाऊस झालेला नाही. म्हणजे 120 मिलीमीटरपेक्षा कमीच पाऊस महाबळेश्वरमध्ये झालेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने ही न्यूज आलेली आपल्याला पाहावयास मिळते. ते न्यूजमध्ये या सांगितलेलं आहे. मग आता याच्यामधून आता इथं चेरापुंजी विषयी सांगितले की भारतामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून चेरापुंजी हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये मेघालयातील मौसिनराम या ठिकाणांनीही देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळख मिळवली. मग हे मौसिनराम विषयी इन्फॉर्मेशन असू द्या, चेरापुंजी विषयी इन्फॉर्मेशन असू द्या, किंवा महाबळेश्वरचं जॉग्राफिकल लोकेशन कशा पद्धतीने आहे त्याची इन्फॉर्मेशन असू द्या, ही इन्फॉर्मेशन तर तुम्हाला काढून ठेवायचीच आहे. त्याचबरोबर इथं बोललं कशाविषयी जातंय, तर इथं बोललं जातं रेन विषयी, पावसाविषयी बोललं जातंय. मग आता याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काढून ठेवायचे, ते रेन फॉर्मेशन कशा पद्धतीने होतंय, ते रेन फॉर्मेशनची इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये असायला पाहिजे. पावसाची निर्मिती कशी होत असते. मग आता पावसाची निर्मिती म्हटलं की तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे, तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे मान्सूनचा. मान्सून कशा पद्धतीने येत असतोय, कोणत्या डेटला कुठं मान्सून येत असतोय याची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर रिट्रेटिंग मान्सून पण असतो, ज्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो, परतीचा मान्सून म्हणतो. मग तो परतीचा मान्सून जो आहे तो कशा पद्धतीने असतोय, त्याच्यामध्ये कुठं कुठं पाऊस होत असतोय याची सुद्धा एक ओझरती माहिती असू द्या, किंवा बेसिक इन्फॉर्मेशन एनसीईआरटी वगैरे तुम्ही यूज करत असाल तर त्याच्यामध्ये दिलेली असते. ती इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवायला पाहिजे. त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं ही न्यूज महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतोय. आणि एक पहिले 5 ठिकाणं जे आहेत, पहिली 5 म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण, त्यानंतरचं पाऊस पडणारं ठिकाण, त्यानंतरचं पाऊस पडणारं ठिकाण, असे जे रँक्स आहेत ना डिक्रीजिंग ऑर्डरनं, त्या रँक्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे की भारतामध्ये जे काय पाऊस पडणारी सगळ्यात जास्त पाऊस पडणारी खरं तर ठिकाण आहेत, ती सगळ्यात जास्त पाऊस पडणारी ठिकाण आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या अनुषंगानं आपण त्या गोष्टींचा खरं तर अभ्यास करणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. म्हणजे जो काही चढता आलेख आहे पावसाचा ठिकाणांनुसार, तो आलेख तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्या अनुषंगानं खरं तर ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती बदलापूरशी रिलेटेड आहे. आता बदलापूरचं जांभळ जे आहे ते जांभूळ जास्त खरं तर फेमस आहे आणि त्याला काळा रागू म्हणून सुद्धा आपल्याला ओळखलेलं आपल्याला पाहावयास मिळते, इथे नाव दिलेलं आहे आणि इमेज सुद्धा इथे दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. काळा रागू म्हणून ओळखलं जातं कारण त्याचा आकाराचं एक वैशिष्ट्य आहे. छोटे छोटे आकार खरं तर त्या जांभळांचे असतात आणि चवीसाठी हे बदलापूरचं जांभूळ जे आहे ते खूप जास्त खरं तर फेमस आहे, प्रसिद्ध आहे.
परंतु याच्यामध्ये 70% याच्या उत्पादनामध्ये घट झाली. कारण त्याचं काय, तर त्याचं कारण एकच आहे, अर्बनायझेशन, शहरीकरण. त्या शहरीकरणामुळे जांभळांच्या झाडांवरती कुऱ्हाड आलेले आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये 70% घट झालेली असं इथं दिलेलं आहे. मग आता याच्या अंतर्गत आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून या जांभळाविषयीची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपल्याला काय असू शकतो, की जांभळाचं उत्पादन, याचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन आणखी कुठं कुठं होत असते याची खरं तर इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ते पीक अजून कुठं घेतलं जातं का, किंवा कमर्शियल लेवलवरती याची लागवड कुठं होत असते का, याची सगळी इन्फॉर्मेशन इंडिया लेवलला तरी आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन इंटरनॅशनल लेवलला जरी इन्फॉर्मेशन काढून ठेवली तरी ते आपल्या एक्झामच्या दृष्टीतून बेनिफिशियलच असणार आहे, विशेष करून UPSCच्या दृष्टीतून. त्या दृष्टीतून खऱ्या अर्थाने ही न्यूज महत्वाची असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती दुय्यम निबंधक पदाची भरती जी आहे ती पहिल्यांदाच MPSC कडून घेण्यात येणार आहे. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची खरं तर ही न्यूज आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी 800 पदांची जाहिरात खरं तर आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजे MPSC तर्फे ही खरं तर एक्झाम 1994 नंतर पहिल्यांदाच कलेक्ट केल्या जाणार आहे. इथं दिलेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची 800 पदांची भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध गुरुवारी करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया म्हणजे काल करण्यात आली. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया प्रथम MPSC मार्फत करण्यात येणार असून या पदाची 1994 नंतर पहिल्यांदाच भरती होणार आहे. त्यामुळे एक नवीन संधी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, विशेष करून अशा पद्धतीच्या सेवांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष संधी खरं तर निर्माण झालेली आहे आणि याचा सगळ्यांनी विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सहसचिव जे आहेत MPSCचे सुनील अवताडे यांनी सांगितले की 1994 नंतर मुद्रांक आणि नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक संवर्गाची पदभरती झालेली नव्हती. ही पदे MPSCच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. आता पहिल्यांदाच या पदाची भरती प्रक्रिया MPSC मार्फत राबवली जाईल असं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी निर्माण झालेली आहे, विशेष करून गट ब साठी वगैरे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेणं कुठंतरी गरजेचं आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढच्या जर न्यूज आपण बघितला तर एकतर अफगाणिस्तानमध्ये भूकंप झालेला आपल्याला पाहावयास मिळाला. त्याच्याविषयी आपण काल डिस्कस केले की त्याच्यामधून आपल्याला नेमकं काय काय की पॉईंट घ्यायचे आहेत. म्हणजे भूकंपाविषयी वगैरे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन जे आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानमधल्या 30 नागरिकांचा मृत्यू झालाय असं याच्यामध्ये सांगितलंय. मग आपले संबंध आत्ताचे जे अफगाणिस्तान सोबत आहे त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि पाकिस्तान सोबत असणारे आपले संबंध याचा आपण खरं तर अभ्यास करायला पाहिजे. त्या अनुषंगाने ही न्यूज महत्वाची आहे. इतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील संख्याबळासाठी भाजपचा खेळ असं याच्यामध्ये म्हटलंय. मग ह्या पॉलिटिकल जरी गोष्टी असल्या तरी आपल्याला राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे त्या निवडणुकीची प्रक्रिया फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम जी आहे ही सिस्टम जी आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी कशा पद्धतीने होत असते ती निवडणूक आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेमध्ये याची तरतूद डायरेक्टली दिलेली आहे. त्यामुळं ती तरतूद नेमकी काय आहे, त्यांची शपथ कशा पद्धतीची असते, निवडणुकीची जी मतदान प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीची असते, ह्या सगळ्यांविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. कधी कधी आपल्याला न्यूजमधून ती न्यूज लाईन टू लाईन न वाचता त्याच्यामधून काय घ्यायचं आहे हे समजायला पाहिजे. आणि त्याची समज तुम्हाला कधी येते, जर तुमचा सिलेबस परफेक्ट असेल आणि क्वेश्चन पेपर परफेक्ट असतील तर तुम्हाला ती समज येत असते. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपल्याला नेमकं या न्यूजमधून घ्यायचं आहे काय. नसेल तर पूर्ण न्यूज तुम्ही वाचत बसणार, त्याच्यामध्ये टाइम जाणार आणि त्याच्यातून नेमकं काय घ्यायचं आहे हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळं याची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला असायला पाहिजे. त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं ही न्यूज महत्त्वाची होती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. श्रीलंकन इकॉनॉमिक क्रायसिस आहे, श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट आलेलं आहे आणि त्या अनुषंगानंच ही न्यूज आहे की श्रीलंकेत इंधनासाठीच्या रांगेत चालकाचा मृत्यू झालाय असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग आता श्रीलंकन इकॉनॉमिक क्रायसिसचे कारणं काय काय आहेत, त्याचे पैलू किती आहेत, एक्झामच्या दृष्टीतून ते कसं महत्त्वाचं आहे याच्यावरती ऑलरेडी मी वेगळं लेक्चर बनवलेलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळी त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल.
बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आणि पुढची जी न्यूज आहे ती भारतीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण. तुम्हाला हे झूम करून दाखवतो म्हणजे चांगल्या पद्धतीने पाहता येईल. या न्यूजमध्ये विशेष करून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे म्हणजे इस्रो ज्याला आपण म्हणतो, इस्रो तर्फे जी काही व्यावसायिक शाखा आहे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड साठी हे जे काय उपग्रह आहे ते निर्माण करण्यात आलं होतं. त्याचं नाव आहे GSAT-24. GSAT-24 हे त्याचं नाव आहे. हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रीला वगैरे डायरेक्टली क्वेश्चन फॉर्म होत असतोय. गुरुवारी दक्षिण अमेरिका खंडातील फ्रेंच गुयाना आहे खरं तर हे, इथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. टाटा प्लेच्या डायरेक्ट टू होम सेवेसाठी या उपग्रहाच्या भाडेतत्वावरील वापरास NSIL मान्यता म्हणजे NSIL ने मान्यता दिलेली आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आले. मग आता हे नेमकं काय करत तर DTH सेवेची गरज पूर्ण करत संपूर्ण भारतात तो कव्हरेज देऊ शकेल. म्हणजे हे व्यावसायिक तत्वावरती सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे खरं तर व्यावसायिक तत्वानंच याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि विशेष करून एरियल स्पेस या फ्रेंच कंपनीकडून एरियन 5 प्रक्षेपकाद्वारे GSAT-24 उपग्रह त्याच्या भूस्थिर कक्षेत यशस्वीरित्या पोहोचला आहे. या उपग्रहाचा जो प्रक्षेपक होता तो कोणता होता तर एरियन 5 हा म्हणजे एरियन 5 पण त्याला म्हणू शकतो आपण मराठीमध्ये. एरियन 5 हा प्रक्षेपक होता आणि तो एरियन स्पेस या फ्रेंच कंपनीकडून फॉर्म करण्यात आला होता, खरं तर निर्माण करण्यात आलं होतं. हे चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. आता याचं जे उपग्रहाचं वजन आहे त्याचं वजन 4180 किलो एवढं आहे असं याच्यामध्ये सांगितलं. आता वजनावरती वगैरे सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन MPSCला आणि कंबाईनला सुद्धा याच्या अगोदर विचारलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्वाची असं आपण म्हणू शकतोय. आणि त्याचबरोबर UPSCच्या प्रीच्या दृष्टीतून सुद्धा ही न्यूज महत्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. फक्त GSAT-24 विषयीची आणि त्याचा प्रक्षेपक जो आहे एरियन 5 याविषयीची इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाहीये. इथं खऱ्या अर्थानं आजचा लोकसत्ता जो आहे तो लोकसत्ता मी समाप्त करतोय. जो काय महत्वाचा मजकूर आहे तो चांगल्या पद्धतीनं आशा आहे की मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल, एक्सप्लेन करू शकलो असेल आणि जास्तीत जास्त पॉईंट्स तुम्हाला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने देऊ शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.